नमस्कार. माझी कहाणी डॉक्टर हेलेन केलर यांच्या स्टोरी ऑफ माय लाईफ या पुस्तकाचा अनुवाद शरदचंद्र गोखले यांनी केला. साधना प्रकाशन पुणे यांनी प्रकाशित केला. वाचन स्वर दीपाली कात्रे. माझ्या सुखदुःखामध्ये सुलिव्हॅन बाई यांच्या सहानुभूतीचा केवढा मोठा वाटा आहे हे सांगणं शक्यच नाही. कदाचित कित्येक वर्ष अंध मुलांच्या मध्ये काम केल्यामुळे त्यांच्या मनाचा कलच तसा झाला असेल. या सहानुभूतीच्या बरोबरच बाईंना वर्णन करण्याची मोठी रंगतदार शैली होती. म्हणजे कसं की कंटाळवाण्या गोष्टी त्या लवकर लवकर संपवतात आणि अभ्यासाच्या वेळी प्रश्नांची सरबत्ती करून परवा तेरवा शिकवलेला धडा माझ्या लक्षात आहे किंवा नाही हे पाहण्याची खटपटही ते करीत नसत. आता विज्ञानासारखा वृक्ष विषयसुद्धा त्यातील तांत्रिक गोष्टी हळूहळू शिकवून त्यांनी सोपा केला. प्रत्येक गोष्ट शिकवताना बाई ती गोष्ट जणू जिवंत करून दाखवीत आणि त्यामुळे त्यांनी दिलेले धडे विसरणे मला कधीच शक्य झालं नाही. घरात बसण्यापेक्षा कोवळ्या उन्हाने नाहून निघालेल्या रानात बसणं आम्हाला पसंत पडे. तिथे बसून आम्ही दोघींनी खूप खूप वाचलं आहे, खूप अभ्यास केला आहे. मला वाटतं माझ्या त्या काळी वाचलेल्या धड्यांना अजूनही पाईन वृक्षाचा मंद मधुर सुगंध येतो आहे. पिकलेल्या रानटी द्राक्षांचा सुवास अजून तिथे घोटाळतो आहे. प्रशस्त अशा रानटी ट्युलिप वृक्षाच्या छायेत मला बाईंनी शिकवले की या जगातल्या प्रत्येक घटकापासून आपल्याला काहीतरी शिकायचे आहे. तेथेच प्रत्येक वस्तूमधला गोडवा आणि त्याची उपयुक्तता मी समजावून घेतली. खरे म्हणाल तर त्या रानातील प्रत्येक वस्तू, कोणाची किलबिल, कोणाचा गुंजारव, कोणाचे गाणे, कोणाचे मोहर आणि कोणाचा सुवास, सारेच माझ्या शिक्षणात भागीदार झाले आहेत. डराव डराव करणारे बेडूक, खेकडे, रातकिडे यांना मी कित्येक वेळपर्यंत माझ्या हातात धरूनच ठेवत असे आणि त्यांना होणाऱ्या त्रासाला कंटाळून ते ओरडेपर्यंत त्यांना सोडित नसे. छोटी छोटी कोंबडीची पिल्लं, रानटी फुलं, झाडाचा मोहर आणि कच्ची फळं साऱ्यांनी माझ्या शिक्षणाला हातभार लावलेला आहे. कापसाची बोंडं उमलून येताना बाहेर पडणारा तो मऊ गाभा आणि आतलं टणक बी मी चाचपून पाहिलं आहे. शाळूच्या पिकातून वाऱ्याच्या झुळकांनी सोडलेले सुस्कारे ऐकले आहेत आणि तट्टावर बसून फिरताना आम्हाला घसटून जाणाऱ्या लांब रेशमी पानांची आठवण मला अजूनही आहे. गवतात चरणाऱ्या माझ्या तट्टाला पकडताच त्याचे ते मोठ्या नाखुशीने खिंकाळणे, त्या लुसलुशीत गवताचा मऊ घास त्याच्या तोंडात देणं अजूनही मला आठवतं आहे. घास द्यायला जाताच त्या तट्टाच्या श्वासाचा येणारा खुमासदार वास तर मला पक्का आठवतो आहे. एखाद्या वेळी भल्या पहाटे उठून गवतावर आणि फुलावर पडलेले दाट दव पाहण्याकरता मी बागेत जात असे बरं का. मग आपल्या हाताला होणारा गुलाबाचा मऊ स्पर्श, पहाट वाऱ्याच्या झुळकेने लिलीची फुले हालू लागली म्हणजे होणारी त्यांची मोहक हालचाल, यामधला आनंद फार थोड्यांना माहीत असे. एखाद्या वेळी फुले तोडताना फुलात लपलेला एखादा कीटक मला सापडे आणि अचानक आलेल्या या संकटाने घाबरून जाऊन त्याने केलेली पंखांची फडफड माझ्या हाताला जाणवत असे. आणि याशिवाय जुलैच्या पहिल्या आठवड्यात तिथे पिकलेली फळं सापडत त्या कुंजामध्ये जाणं हा माझा वेडा नाद होता. तिथे मोठी पिकलेली पीच फळं जणू माझ्या हातात आपोआप येत. अवखळ वारा झाडातून बागडायला लागला म्हणजे सफरचंद घरंगळून पायाशी पडत. मी ती फळं वेचून माझ्या परकरात जमा करत असे. त्या सफरचंदाच्या गुळगुळीत गालांवर माझा गाल टेकवत असे आणि सूर्यप्रकाशात किंचित कढत झालेल्या त्या स्पर्शाने
खुशालून घरी धावत सुटे. त्यावेळचा आनंद काय वर्णावा. पूर्वीच्या यादवी युद्धात टेनेसी नदीच्या तीरावर सैनिक उतरवण्याकरता एक तराफा केलेला होता. त्या तरफ्याकडे फिरावयास जाणे हाही आमचा एक आवडता छंद होता. त्या जागी बसून मी, आई आणि बाईने घटका गमतीत वेळ घालवलेला आहे. तिथेच खेळता खेळता मी भूगोलाचे धडे शिकले. गारगोटी आणि दगड घेऊन त्यांची मी धरणे बांधित असे. बेटे, तळी, नदीची खोरी सर्व काही आम्ही तयार करीत होतो. या खेळाची मला अतिशय गंमत वाटायची. परंतु माझ्या स्वप्नातही कधी आलं नाही की या खेळातून बाई मला भूगोलाचे धडे देत आहेत. बाईंच्या सांगण्याकडे मी चढत्या उत्सुकतेने लक्ष देत असे. बाईंनी पृथ्वीचा हा प्रचंड गोल, मग तो कसा आहे आणि मग त्यावर जळत राहणारे ते ज्वालामुखी कसे आहेत, पृथ्वीच्या पोटात गाडल्या गेलेल्या प्रचंड शहरांची काय कहाणी आहे, बर्फाच्या नद्या आणि यासारखीच कितीतरी आश्चर्यकारक माहिती मला सहज बोलता बोलता सांगितली. माती कालवून त्यातून उठावाचे नकाशे त्या करीत, पर्वत करीत आणि त्या नकाशाला स्पर्श करून मला डोंगर, दऱ्या, नद्यांचे मार्ग चटकन समजावून देत. मला हा खेळ फार आवडे. परंतु पृथ्वीच्या भूपृष्ठाची कटिबंधानुसार केलेली वाटणी आणि दोन्ही ध्रुवाविषयी माहिती या बाबतीत मात्र मी गोंधळून जात असे. संत्रे, त्याच्या मधोमध असणारी काठी आणि संत्र्यांभोवती गुंडाळलेले दोरे याच्या साहाय्याने हा विषय मी शिकत असे. परंतु हे संत्र्यांचं उदाहरण मला इतकं खरं वाटे की आजसुद्धा समशीतोष्ण कटिबंधाचे नाव काढले की ती संत्र्याभोवती गुंडाळलेल्या त्या दोऱ्यांचीच मला आठवण होते. उत्तर ध्रुवावर अगदी वरती पांढरी अस्वलं जात असतात असं जर मला कोणी सांगितलं तर कदाचित मला खरेही वाटायचा संभव आहे. आता अंकगणित हा एकच विषय असा होता की ज्याची मला कधीच गोडी लागली नाही. पहिल्यापासूनच आकड्यांच्या शास्त्रामध्ये मला रसच वाटत नसे. तारेवर मणी अडकवून ते मोजावयास मला खरं तर सुलिव्हॅन बाईंनी शिकवलं होतं. किंडरगार्टन शाळेमध्ये असतात तशा काड्या जवळ ठेवून मी बेरीज, वजाबाकी शिकले. परंतु 5 किंवा 6 आकड्यांपेक्षा जास्त आकड्यांची बेरीज असली की मग मात्र माझा धीर सुटत असे. हा धडा पुरा झाला की मला त्या दिवसापुरते अगदी समाधान वाटे आणि मी माझ्या खेळगड्याबरोबर खेळावयास जाई. अशाच खेळकर पद्धतीने मी प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र शिकले. एके दिवशी एका गृहस्थाने, त्याचं नाव काही मला आठवत नाही आहे, काही समुद्र फुलं, शिंपा आणि काही शंख पाठवले बरं का. त्यात सुंदर रंगवलेले शिंपले होते. पक्ष्यांची बोटे उमटवलेले समुद्रकाठचे ते गुळगुळीत दगड होते. प्रवाळांचे उठावांवर रंगवलेले नमुने होते. हा सारा खजिना माझ्यापुढे येताच पाण्याखालचा इतिहास पूर्वकालीन विस्मयकारक जगाचं मला दर्शन झालं. सुलिव्हॅन बाई त्या पूर्वकालीन ज्यांची नावं उच्चाराला सुद्धा कठीण आहेत अशा प्राण्यांची वर्णनं सांगत आणि ती ऐकताना माझे हातपाय कापायला लागत. पुरातन काळी हे प्राणी जंगलं तुडवत, वाटेतल्या प्रचंड वृक्षांच्या फांद्या तोडीत आणि ते खात कसे गेले आणि एका अनोळखी युगामध्ये त्या प्राणीवंशाचा कसा अज्ञात शेवट झाला हेही त्या सांगत असत. कित्येक दिवसपर्यंत माझ्या स्वप्नात हे प्रचंड आणि भयंकर प्राणी आहेत. सध्या असलेल्या सुंदर जगाला त्या भयानक कालखंडाची उजाड पार्श्वभूमी लाभल्यामुळेच आजचे महत्त्व मला अधिक वाटते. म्हणूनच सूर्यप्रकाश, गुलाबाची फुले आणि माझ्या तट्टाच्या खुराची टपटप यांच्या चौकटीतील आत्ताच्या वेळेमध्ये मी अधिक रंगून जाते. दुसऱ्या एका वेळी मला अतिशय सुंदर शिंपा देण्यात आल्या होत्या आणि लहान मुलाच्या औत्सुक्याने, आनंदाने मी त्या शिंपल्याची हकीकत ऐकली होती. छोट्याशा एका कीटकाने आपल्याला राहण्यासाठी ते चकचकीत घर कसे बांधले होते आणि शांत रात्री जेव्हा लाटाही हलत नसतील अशा वेळी हिंद महासागरावर मोत्यांचे जहाज करून हे कीटक कसे तरंगत असतील त्याचे मनोरंजक वर्णन ऐकले होते मी. समुद्रात वाढणाऱ्या मोती,
शिंपा, वनस्पती, प्राणी या साऱ्या समुद्राच्या लेकरांची मी खूप माहिती घेतली होती. त्यांचे जीवन आणि सवयी अभ्यासिल्या होत्या. उसळणाऱ्या लाटांच्या मधोमध पॅसिफिक महासागरात लहान समुद्र कीटकांनी आपल्या अंगातून निर्माण होणाऱ्या द्रव्यांनी एक बेट कसं निर्माण केलं आहे. दुसऱ्या एका जातीच्या कीटकांनी तर कित्येक ठिकाणी चुनखडीचे डोंगर कसे रचले आहेत हे मी ऐकलं होतं. बाईंनी चेंबर्ड नॉटिलस वाचून दाखवलं आणि हे कीटक ज्याप्रमाणे शिंपाचे घर बांधतात, आपली वाढ करतात, त्याचप्रमाणे मानवी मनाची वाढ कशी होते हे मला समजावून सांगितले. ज्याप्रमाणे हा कीटक आपण खाल्लेली पाण्यातली प्रत्येक वस्तू त्याचे रूप बदलून आपल्या अंगाचाच एक भाग तो बनवतो, त्याचप्रमाणे आपण थोडे थोडे ज्ञान ग्रहण करून त्यात थोडासा बदल करून ते आपल्यातच सामावून घेतो आणि मग शेवटी त्यातूनच आपल्याला विचारांचे मौक्तिक मिळतात. धन्यवाद.